नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती, गाती हसती दिशा दहाही, आनंदाची नवी पर्वणी, ज्ञान रंजन अशी ही खाणी, झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी, अनुभव अनुभव. आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत पॉडकास्ट अनुभव 2.0. भारत सरकार आणि राष्ट्रीय समाजसेवा संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन आणि जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांसाठी पॉडकास्ट अनुभव 2.0. प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर. श्रीधर आणि आशिष तिवारी. रेडिओ समन्वयक पूजा मुराडा, साई सुधा आणि कौशल्या. निर्मिती 91.2 सामुदायिक रेडिओ येरळावाणी सांगली. प्रोग्राम प्रोड्युसर अनुराधा कुंटे. सहाय्य नीता जोशी. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डरली लाईन क्रमांक 14567, टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 14567 अर्थात 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये संपर्क साधावा. श्रोतेहो नमस्कार. मी माधवी देशपांडे आपलं सहर्ष स्वागत करते. रामकृष्ण हरी माऊली. पंढरीची वारी करी वार करी, उभा असता पांडुरंग विटेवरी, ऊन पावसाची तमा कोण करी. ही प्रतिक्रिया असते सर्वसामान्य भाविकाची. दरवर्षी आषाढी एकादशीसाठी आपला आराध्य असलेल्या पांडुरंगाला भेटायला, त्याच्या दर्शनासाठी लाखो वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पायी पंढरपूरच्या वाटेवर चालत जातात. ऊन वारा पाऊस या कशाचीही फिकीर न करता दरवर्षी न चुकता नेमाने जाणाऱ्या या भक्तांच्या उपक्रमालाच वारी म्हणतात. वारी जी सातत्याने आणि नेमाने केली जाते, ही वारकऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात असते. या वारीमध्ये नसतो भेदाभेद, नसते वर्गवारी, फक्त असते ती ओढ आणि आस माऊलींच्या दर्शनाची आणि साथीला नामघोषाची. काय असतो बरं हा नामघोष? माऊली माऊली म्हणत प्रत्येक जण एकमेकांना माऊलीच्या रूपातच पाहतात, ओळखतात आणि संबोधतातही. त्याचबरोबर रामकृष्ण हरी या सोप्या मंत्राचाही जयघोष या वारीमध्ये ऐकू येतो. दूर दूरवरून चालत येणाऱ्या भक्तांचा शीण घालवण्यासाठी या मंत्रघोषांची खूप मदत होते. प्रत्येकाचा ध्यास एकच, तो म्हणजे आपल्या आवडत्या माऊलीचं, विठू माऊलीचं दर्शन. विठू माऊलीचं रूप प्रत्येकाच्या ध्यानात आणि मनातही कोरलेलं असतं. डोळ्यासमोर तो विटेवर उभा असणारा पांडुरंगच असतो. आणि मग वाजत गाजत हरिनाम घेत जेव्हा पंढरपूरला वारकरी पोचतो, तेव्हा तर आर्ततेनी लोटांगणासह तो साथ घालतो, ती म्हणजे विठ्ठला पांडुरंगा मज दर्शन देगा. आपल्यापैकी प्रत्येकाला वारीमध्ये जाण्याची, विठू माऊलीच्या दर्शनाची आस असते, ओढ असते. पण प्रत्यक्षात आपण प्रत्येक जण काही जाऊ शकत नाही. मग आपण पांडुरंगाचं हे रूप, ही मूर्ती आपल्या मनी मानसी आठवतो, मनातच पाहतो आणि त्यातच आनंद मानतो. मानसपूजेत तरी वेगळं काय असतं? मानसपूजेमध्ये सुद्धा पांडुरंगाला ध्यान केंद्रित मानून आपण सगळे पूजेचे अगदी पंचोपचार, षोडशोपचार हे सगळे करू शकतो. आपण मानस दर्शनाचा लाभ अशा मानस पूजेतून घेऊ शकतो. अशाच मानस पूजेचे सगळे भाव असणारे हे भक्तिगीत आता आपण ऐकणार आहोत. मनावर लिहिले विठ्ठल नाम.
विठ्ठल नाम मनावर लिहिले, विठ्ठल नाम मनावर लिहिले, विठ्ठल नाम मनावर लिहिले, विठ्ठल नाम. सरळ रेखिली ओळ घेऊनी, सरळ रेखिली ओळ घेऊनी, भक्ती रंग निष्काम, भक्ती रंग निष्काम मनावर लिहिले, विठ्ठल नाम मनावर लिहिले, विठ्ठल नाम मनावर लिहिले, विठ्ठल नाम. पहिले अक्षर गोल गोमटे, पहिले अक्षर गोल गोमटे, गोल गोमटे, गोल गोमटे, पहिले अक्षर गोल गोमटे, वर्ण चंद्रभागेचे उमटे, वर्ण चंद्रभागेचे उमटे, वेलांटीच्या गाभाऱ्याने साकारे सुखधाम, सुखधाम साकारे सुखधाम मनावर लिहिले, विठ्ठल नाम मनावर लिहिले, विठ्ठल नाम मनावर लिहिले, विठ्ठल नाम. कोरियले दुसरे जोडाक्षर, कोरियले दुसरे जोडाक्षर, टाळ घेतले हाती सुस्वर, टाळ घेतले हाती सुस्वर, गजरामधुनी मी आळविला, गजरामधुनी मी आळविला, गजरामधुनी मी आळविला, माझा मेघश्याम श्याम श्याम, माझा मेघश्याम मनावर लिहिले, विठ्ठल नाम मनावर लिहिले, विठ्ठल नाम मनावर लिहिले, विठ्ठल नाम. तिसरे अक्षर पुढे काढले, तिसरे अक्षर पुढे काढले, भावफूल गंधित उमलले, उमलले भावफूल गंधित उमलले, अमृतवाणी वाहुनी पूजिला, अमृतवाणी वाहुनी पूजिला, मी विठ्ठल अभिराम, अभिराम मी विठ्ठल अभिराम मनावर लिहिले, विठ्ठल नाम मनावर लिहिले, विठ्ठल नाम मनावर लिहिले, विठ्ठल नाम. सरळ रेखिली ओळ घेऊनी, भक्ती रंग निष्काम, भक्ती रंग
निष्काम मनावर लिहिले, विठ्ठल नाम मनावर लिहिले, विठ्ठल नाम मनावर लिहिले, विठ्ठल नाम. आत्ताच आपण माधवी देशपांडे यांनी गायलेलं भक्तिगीत ऐकलत. याबरोबरच हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. नमस्कार. आपण ऐकत होतात जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत पॉडकास्ट अनुभव 2.0. प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि आशिष तिवारी. रेडिओ समन्वयक पूजा मुराडा, साई सुधा आणि कौशल्या. निर्मिती 91.2 सामुदायिक रेडिओ येरळावाणी सांगली. प्रोग्राम प्रोड्युसर अनुराधा कुंटे. सहाय्य नीता जोशी. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डरली लाईन क्रमांक 14567, टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 14567 अर्थात 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये संपर्क साधावा.